महाराष्ट्र बोर्ड, महाराष्ट्र परीक्षा मंडळाने कॉपी काय असते याबद्दल स्पष्टीकरण दिलेले. कोणताही विद्यार्थी चिठ्ठी वगैरेद्वारे पेपर सोडवत असेल, मित्राकडून उत्तर घेत असेल किंवा त्यांना पुरवत असेल तर त्याला कॉपी म्हटलं जातं. शिवाय आता यात डिजिटल माध्यम देखील आलेलं आहे. जर मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसच्या माध्यमातून कोणी उत्तर बघताना कुठे पाठवताना सापडला तर त्याला कॉपी असं ग्राह्य धरलं जाईल. कॉपी करताना विद्यार्थी आढळल्यास त्वरित काय कारवाई होते याबद्दल आपण माहिती घेऊया. जर विद्यार्थ्यांनी कॉपी केली तर विद्यार्थ्याला ऑफिसमध्ये नेऊन त्याच्याकडून लिहून घेतलं जातं की कोणत्याही प्रकारे त्यांनी कॉपी केली आहे, कुणी पकडलेलं आहे. नंतर ते लिखित पत्र संबंधित विद्यार्थ्यांच्या पेपरला जोडून बोर्डाकडे पाठवलं जातं. त्यानंतर जर तपासात विद्यार्थी दोषी आढळला तर त्याला रिस्ट्रिकेट केलं जातं. रिस्ट्रिकेट केल्यानंतर मंडळ शिक्षा सूचीनुसार त्यावर काय कारवाई करणार आहे, त्याला पुढील शिक्षा होऊ शकते. पोलिसांच्या आणि बोर्डाच्या तपास अधिकाऱ्यांच्या चौकशीत विद्यार्थी चुकीचा सिद्ध झाला तर त्याला 6 महिने किंवा 1 वर्षाचा कारावास होऊ शकतो. कॉपी करताना विद्यार्थी सापडल्यास जास्तीत जास्त 3 परीक्षा विद्यार्थ्याला देता येत नाहीत. जर डिजिटल डिव्हायसेसचा वापर करून कॉपी केली असेल तर सायबर गुन्ह्यानुसार कारावासाची शिक्षा देखील होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा.